नाशिक आहे, बीड आहे, अनेक वेगवेगळे डेलिगेशन्स आहेत. तर बीडच्या त्यासाठी त्यांनी मला इथे बोलवलं होतं, त्या बैठकीसाठी मी आले. आणि आता जालन्याची DPC आहे 1 तारखेला आणि उद्या मला वाटतं बीडची DPC आहे. तर जाऊ DPCला. मी पण 5 वर्षाच्या नंतर चालले आहे. तर बघू काय. आता दादा स्वतः आहेत, मी आहे, सगळे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि पदाधिकारी सगळे असतील, अधिकारी सगळे असतील. तर त्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासानंतर भविष्यातले निर्णय होते. आता बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची अवस्था थोडी बिकट असल्याची सुद्धा माहिती मिळते. त्या संदर्भात काही चर्चा आणि त्याची सुधारणा त्याच्याच संदर्भातली ही बैठक होती आणि दादांनी चांगली सविस्तर चर्चा केली. दादांना आम्ही सांगितलं माझ्याकडे बँक 14 ते 20 माझ्या ताब्यात होती बँक. त्या काळातले सगळे जे व्यवहार होते, किती आपण 250 कोटीच्या आसपास विमा त्या बँकेतून वितरित केला, किती कर्ज वितरित केलं, बँक कशी मायनस होती, लॉसमध्ये होती, ती कशी प्रॉफिटमध्ये आणली, ह्या सगळ्या गोष्टी मी पण त्यांना ब्रीफ केल्या. आणि आता प्रशासक असल्यामुळे तिथे काय काय करायला पाहिजे, प्रशासकही चांगल्या भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये DCC बँकला अजून स्ट्रेंथन करण्यासाठी अजितदादा नक्की पावलं उचलतील असं मला वाटतं. एक वेगळा प्रश्न आहे. संदीप क्षीरसागर यांनी असा आरोप केला आहे की वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसाठी खास आहे. धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीससाठी खास आहेत आणि अजित पवारांसाठी खास आहेत. त्यामुळे कितीही पुरावे दिले वाल्मिक कराड विरोधात किंवा धनंजय मुंडे यांच्या विरोधात तरी देखील त्यांचा राजीनामा जो आहे तो अशक्य आहे. असं एक ट्विट आहे ते आता संदीप क्षीरसागर यांनी केलं. तुम्ही कसं पाहताय? मी काहीच पाहत नाही. मी तुमचं फक्त ऐकून घेतलं, बाकी मी काय